नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत वांगेवालीवरती. तुमच्या फॅमिलीत वांगेवालीला घेणार का? तुमच्या फॅमिलीत वांगेवालीला घेणार का? वांगोला परत एकदा गावठी झटके आलेले आहेत. आता सगळं काही गावरान चाललेलं आहे. चूल काय आणि काय काय. गावरान फॅशनिस्टावरून एकदम इकॉनॉमिस्ट पण झालेले आहेत. उद्या जर ताईंनी तुम्हाला शेअर मार्केटवरचे धडे द्यायला सुरू केलं ना तर तरी पण नवल वाटून घेऊ नका. सुरुवात करूया आपण महाराष्ट्र दिनापासून. तर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ताईंना हुक्की आली चुलीवरचं जेवण खाण्याची. आई म्हणतात मला चुलीवरच्या जेवणाची खूप आठवण येते. ताई, आठवण यायला तुम्ही काय लहानपणापासून चुलीवरचं जेवण खात होतात का? तुमच्या सासरी आणि माहेरी मी कधीच बघितलं नाही चुलीवर जेवण बनवताना. दोन्हीकडे गॅसवरच जेवण बनवतात. मग आठवण येण्याचा प्रश्न कुठून येतो ताई? म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मला असं खावंसं वाटत होतं, खूप इच्छा होत होती चुलीवरचं गरम गरम जेवण जेवण्याची किंवा जेवणाचा आस्वाद घेण्याची. पण आठवण म्हणजे टू मच ताई, टू मच. ताईंचं सगळंच कसं ना निवांत असतं. ताईंचा एक फेवरेट शब्द आहे. लास्ट टाईम मी जसं तुम्हाला शब्दावली त्यांची सांगितली ना, हा पण एक शब्द ॲड करा. सगळं निवांत. खूप छान वाटतंय ना इथे असं निवांत बसून चुलीवरती जेवण बनवायला. ज्या बायका खरोखर चुलीवर जेवण बनवतात ना रोजच्या रोज, त्यांना विचारा त्या किती निवांत असतात. तुम्ही टाईमपास म्हणून बनवताय, काय कामधंदे नाही, व्हिडिओला काय विषय नाही म्हणून मग आपलं निवांत तुमचं चाललंय. त्या दिवशी ते मार्केट फिरायला गेलेल्या तेव्हा पण इथे किती छान वाटतंय ना सगळं कसं निवांत. तुम्ही निवांतच असतात. वेल्ले लोक म्हणतात यांना स्पष्ट शब्दात बोलायचं तर. गार्डन आहे म्हणून बरं आहे, नाहीतर कुठे करता आलं असतं. मग नसतं केलं. सिम्पल. आता ते गार्डन एवढं असं काही बनवलंय आणि ते काय उंची दिवारे जी उभी केली आहेत ना तुम्ही जेलसारखी, त्याचं काही ना काहीतरी जस्टिफिकेशन देऊ नका. काय मूर्खासारखे प्रकार केलेत ना. एकतर ते किती वेळा आता स्वतःच म्हणतात की इथे ना वर्षाचे 12ही महिने पाऊस पडत असतो. ते गार्डनचं ठीक आहे, हो ते हाऊस आहे आणि तिकडे आता म्हणजे तशी पद्धत आहे, सगळ्यांकडेच असतं आणि सगळं मेंटेन करतात वगैरे. पण ते सोफा बिफा तुम्ही ठेवला आहे तो कशासाठी? तुमच्याकडे पाऊस असतो तर त्या गाद्या सतत भिजत राहतात. आज पण रडत होती, पाऊस पडला गाद्या भिजल्या, आता सुकत पण नाही आहेत, नुसतं वैताग आलाय आम्हाला ना, खरंच कंटाळा आलाय. अरे कंटाळा आलाय तर या मग, कोणी अडवलंय तुम्हाला? सतत आपलं कंटाळा आलाय. कसं ग बाई तुझं होणार? सतत रडत असते, कधीच खुश नाही. म्हणतात ना माणूस कुठल्याही परिस्थितीत समाधानी सुखी राहू शकतो, फक्त आणि फक्त त्याच्याकडेच ती वृत्ती असली पाहिजे. ती वृत्तीच दिसत नाही मला या बाईकडे. हिच्या मनाप्रमाणे कधी काही होतच नाही. ही सदैव रडतच असते की असंच आहे तसंच आहे, हाच प्रॉब्लेम आहे. आता दिवसभर फिरून आली तरी म्हणते की मुलं पण कंटाळतात. आता संध्याकाळचा पण पाऊस पडतो, दिवसा ऊन असतं संध्याकाळी पाऊस असतो. अरे मग अजून काय असणार? ऊन असेल तर तुला उन्हाचा त्रास होतो, पाऊस असेल तर तुला पावसाचा त्रास असतो, थंडी असेल तर एक्स्ट्रीम थंडी आहे मग थंडीचा पण त्रास असतो. मग काय आता तुझ्यासाठी कुठलं क्लायमेट बनवायचं बाई ते पण सांग, जेणेकरून खुश राहशील. नाही तर थोबाडावर नेहमी 12च वाजलेले असतात. त्या एका क्लायमेटच्या इश्यू व्यतिरिक्त इतक्या सगळ्या सुखसोयी आहेत, इतकं चांगलं आयुष्य आहे, त्याच्यावर फोकस कर ना. नुसतं बघावं तेव्हा आपलं ते क्लायमेटला घेऊन रडत बसायचं. तर मग एकदम बेस्ट सोल्युशन आहे, सरळ सगळं गाशा गुंडाळ आणि ये. ते पण नाही होणार, कारण का तेच तर मेन आहे ना. नंतर जॉब आहे ते तर आहेच, तर जॉब काय इंडियात पण मिळू शकतो, पण मग यूट्यूबचे वांदे होतील. यूट्यूब नाही चालणार एवढं जोमात, कारण आता लोक बघतायत ना हिला फॉरेनची पाटलीण समजून. तर ते इथे आल्यावरती काय हिला देसी अवतारात बघण्यात कोणाला इंटरेस्ट आहे? तिकडे जरा शो शायनिंग करता येते ना. तिकडे असं बाबा युरोपात पिठलं भाकरी बनवणं वगैरे म्हणजे काय आटलं काय? हे सगळं इंडियात केलं तर कोण विचारते? बाय द वे, पिठलं आणि झुणका ह्याच्यामध्ये ना फरक असतो. काही भागात पिठलं म्हणतात तर काही भागात झुणका म्हणतात. काहीतरी उगाचच आपलं नॉलेज नको देऊस तू. ते मराठी जे बेसिक आहे ना ते सुधरव.
समजलं ना. पानं काही भागात मोठी नॉलेज देते. हो मन्या काका, अनुजराव, काय तुम्ही त्या वेल्लाला समजवत बसलायत की शेत म्हणजे फार्म असतं वगैरे. ती बघा कशी स्प्रिंग लावल्यासारखी मान डोलवते, एकटीच खाते आणि मान डोलवते, केव्हापासून ॲक्शन करते. मस्त मस्त ना करते, पण तुमचं लक्षच नाही. तुम्ही ते सोडा त्या विल्लाला, तुम्ही हिच्याकडे फोकस करा. सांगा आधी कसं झालंय, खा पटापट खा आणि सांगा. केव्हाची वाट बघते ती. शेवटी स्वतःच बोलून टाकलं, छान झालंय ना, खूपच जबरदस्त भारी झालंय एकदम. काय यार अनुजराव, असं नाही करायचं. ती किती अशी मान हलवत होती, अशी स्प्रिंग लावल्यासारखी तुमचं अटेन्शन सीक करायला, पण तुमचं काय लक्षच नाही बुवा. त्या मिरची भज्जीच्या वेळेला पण तसंच केलं तुम्ही. तिने तुम्हाला बसवलं होतं सांगायला, रिव्ह्यू द्यायला, पण तुम्ही काय आपले बोललेच नाही. बोलतात गरम आहे. तुम्ही म्हणजे जेन्युइन होतात ते, तुम्ही जेन्युइन सांगितलं की गरम लागतंय म्हणून गरम आहे, तर मी काही सांगू शकत नाही. पण शी वॉज वेटिंग नो अनुजराव. असं करतात का? आणि बाई त्याला ना भरवा मिर्च नाही म्हणत ग, त्याला मिरची वडा म्हणतात. कशाला काय पण नावं नको देऊ. कुठून शोधून आणतेस ग? तुझं काय वेगळं स्वतःचं गुगल आहे का? राजस्थानी असलं तरी राजस्थानी लोक भरवा मिर्चमध्ये बेसन भाजून घालतात. बेसन भाजतात, त्याच्यामध्ये मसाले वगैरे घालतात. आता माझं काय रेसिपी चॅनल नाही, त्याच्यामुळे मी काय डिटेलमध्ये सांगत नाही, पण करते मी बऱ्यापैकी जेवण. येतात मला पण पदार्थ, त्यावरून आपलं सांगते. पण तू काय जास्त ती हुशारी करू नकोस. काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवायचं, त्याला काहीतरी वेगळीच नावं द्यायची. आणि एवढं त्याच्यामध्ये आता पावडर टाकलीस, धणा पावडर, तर ते आणि क्रश धणे कशाला टाकले? मला तर ते ना अजिबात आवडत नाही हा, ते दाताखाली ते क्रश धणे बिणे आलेलं. मग ते समोस्यात पण अख्खे धणे टाकतात ना, माझं डोकंच उठतं. आणि या बयाने तर त्याच्यामध्ये ठेचून पण टाकले आणि ॲडिशनल त्याच्यामध्ये पावडर पण टाकले. म्हणजे ते मला वाटतं भरवा मिरचीऐवजी धनिया मिर्च झाली असेल. एवढा स्ट्रॉंग फ्लेवर झाला असेल त्या धण्यांचा त्या भाजीमध्ये. आणि त्या मॅट्सचं सांगत होती की मॅट्स अशा उठून दिसणार ना, म्हणून मी हे लाईट कलर घेतलं आहे. हे बघा, ह्या माझे न्यू मॅट्स आहेत. अरे तुझ्या घरात सगळंच उठून दिसेल, अनलेस ते काळं किंवा ग्रे आहे. मग कुठलेही कलर त्याच्यामध्ये उठूनच दिसतील, कारण का एवढं अंधारी आणि इतके असं कलर कॉम्बिनेशन आहे घराचं. जरा पण उजेड नाही त्या घरामध्ये, तर ते आता क्लायमेट तसं असतं, तो तुमचा दोष नाही. पण त्यात पण तुम्ही असे कलर मारलेत की अशा क्लायमेटमध्ये जरा प्रसन्न कलर दिसले पाहिजेत ना. कलरमुळे तरी घरात प्रसन्नता वाटेल असे कलर चूज केले पाहिजेत. जसं तू म्हणतेस ना की हे कसं उठून दिसेल, तसं थोडं उठून दिसणारे कलर. म्हणजे क्लायमेट पण जरी बाहेर ढगाळ असलं, थोडंसं ग्लूमी असलं, तरी पण थोडासा ब्राईटनेस राहतो घरामध्ये. त्या क्लायमेटच्याच कलरचे कलर फासले घराला, तर मग कसं होणार? कॅमोफ्लाज होऊन गेलं ते. आपण म्हणतो ना काहीतरी वेगळं दाखव, काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह दाखव, तर ताई एकदमच इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी छापायला गेल्या. आपलं एकदम डोकं वापरलं ताईंनी नसलेलं, आणि ताई गेल्या सोन्याच्या दुकानात सोन्याचे भाव काढायला आणि सगळं डिफरन्स वगैरे सांगायला, आपल्याला एक्सप्लेन करायला. आता तुम्ही म्हणाल ती बंद दिवशी का गेली? कारण मला असा अंदाज आहे की जेव्हा दुकानं ओपन असतात आणि जेव्हा म्हणजे चालू असतं, आणि तेव्हा तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. जे परमिशन म्हणते ना, ते तुम्हाला घ्यावं लागतं. परत ते अलाव करतील नाही करतील, कदाचित अलाउड नाही आहे असं दागदागिने दाखवणं हे चालू दुकानामध्ये वगैरे. तर त्याच्यामुळे असू शकतं की ती बंद, म्हणजे ज्या दिवशी सुट्टी होती त्या दिवशी गेली. आणि माझा हा पण अंदाज आहे की ती 1 मेच्या दिवशीच गेलेली, आणि ते संध्याकाळी मग ते सगळं मराठमोळा घाट घातला. हां, आणि कोणतरी बाबा काय कॉमेंट केलेली, म्हणजे काय म्हणे तर बहुतेक अनुजरावांनी हे गाणं म्हटलं असेल, मराठी मोळी थोडीशी साधी भोळी. ही साधी भोळी आहे? अरे काय रे बाबा, तुम्ही उघडा डोळे बघा नीट. साधी भोळी म्हणे, गोळी दिली तिने अनुजरावांना साधी बोळीने. ते जाऊ दे, मी काय म्हणत होती, तर मला असं वाटतं की तिला ते दाखवायचं नव्हतं, पण ते दोन्ही व्हिडिओज एकाच दिवशी शूट केलेले आहेत, एक सकाळच्या टाईमला आणि एक संध्याकाळच्या टाईमला. आणि जसं ती म्हणाली आज इथे पण सुट्टी आहे लेबर्स डेची, तर त्यानुसार ते बंद होतं दुकान, असा माझा अंदाज आहे.
आता बोंबल काकू काय, आता कधी त्यांच्या मनात येईल तेव्हा तारीखवार सांगतात, कधी नाही सांगत. ते परमिशनचं वगैरे लफडच नको. नाही दाखवायला दिलं तर मला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह दाखवायचं आहे, मला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह दाखवायचं आहे असा तगादा लावला असेल तर अनुजरावांनीच आयडिया दिली असेल, जा जा मुली जा, बंद दुकानात तू सुखी राहा, दाखव एकदाचं काय ते. पण मंडळी ते तर सबशेल फेल झालं ना बाबा. कारण मी नेहमी म्हणते ना, जी गोष्ट ज्याला करायची आहे ना ते त्यानेच, ज्याचं काम आहे ना ते त्यानेच करावं. उगाचच दुसऱ्यांनी काहीतरी दुसऱ्याची स्टाईल मारायला जाऊ नये. तर बोंबल काकू तुम्ही तेच दाखवा, ठीक आहे. धुणी भांडी, हे खाल्लं ते खाल्लं, हा ड्रेस घेतला तो ड्रेस घेतला, इकडे फिरायला गेली तिकडे फिरायला गेली, आणि मोठा मोठा गॉगल लावला, आणि म्हणजे अंधारात आणि अंधार केला. ह्या सगळ्या फंद्यात पडू नका असली काहीतरी इन्फॉर्मेशन देण्याबाबतीत. एक तर बापरे काय ते ज्ञान झाडलं. तुम्ही ऐकलत का मंडळी, डिमांड आणि सप्लायचं. जिथे डिमांड जास्त असते ना आणि सप्लाय पण जास्त असतो त्याच्यामुळे प्राईस पण जास्त असते. आणि डिमांड कमी आहे आणि सप्लाय पण कमी आहे ना, म्हणून मग प्राईस पण कमी आहे. अहो ताई काय बोललात तुम्ही, तुम्हाला तरी कळलं का काय बाबा. तुम्ही तर काय म्हणजे हलवून टाकलं, एकदम हिलाड आला, लाईफ हो गया एकदम झिंगाला आला. आणि काय ते परत परत तेच 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 सांगत होत्या. मी इथून घेत नाही, मला इथलं ना आवडत नाही, मला ना असं ना मला इंडियाचंच आवडतं. एवढं जर तुला इंडियाचं एवढं सोनं लागलं आहे ना तर मग जा ना इंडियाला, इथे काय करते. परत परत रिपीट तेच बोलत होती नुसतं व्हिडिओ खेचायला. आणि काय तर मला पण खूप आवड आहे, जशी आपल्या सर्व स्त्रियांनाच असते. असं काय नाही आहे, असं काही जनरलाइज स्टेटमेंट पास करू नको की सगळ्या स्त्रियांना गोल्डची आवड असते. मला नाही आहे एवढी, आणि असली तरी थोडीफार म्हणजे असतं, असं थोडंफार असतंच प्रत्येकाकडे गोल्ड. आणि त्यातही मला खूप असं म्हणजे भारी भरकम असं नाही आवडत, मला नाजूकच आवडतं. तर ते पण अगेन इट वॉज रॉंग स्टेटमेंट की आपल्याला असं खूप भारी हेवी ज्वेलरी आवडते आणि आपल्याला असं नाही आवडत ना वगैरे. हे असं कसं तू लोकांच्या बिहाफवर ठरवू शकते. मग तू आपण बोलू नको, आपल्याला नाही आवडत, आपल्याला हे असं नाही, आपल्याला तुला नाही आवडत ते सांग. दुसऱ्यांचं तू नको ठरवू काय आवडतं काय नाही आवडत. स्वतःच्या बाबतीत पण सांगते ना तर एक नंबरची खोटारडी, खोटं बोलते. एवढं जर तुला आहे ना तर मग गळ्यात घाल ना एकदम भरगच्च मंगळसूत्र 50 तोला. तेव्हा का साधीशी अशी एकदम चेन घालते आणि 2 मणीवाली, त्याच्यात 2च काळे मणी आहेत तेवालं. ते पण कधी घातलं तर घालते, नाही घातलं तर नाही घालत. तर ते ज्याचा त्याच्या चॉईस आहे. जसं तुझा चॉईस आहे ना तसं लोकांचा पण चॉईस आहे. तर त्यांचं त्यांना ठरवू दे, तू नको शहाणपणा शिकू. मला लग्नानंतर सोनं आवडायला लागलं. का नाही आवडणार, बकरा मिळाला ना अनुजराव, मस्त आवडायला लागलं. मग सगळ्या गोष्टी आवडायला लागल्या, सगळे ब्रँड्स पण लग्नाआधी नंतरच आवडायला लागले. आधी बोलत होती सॉरी, लग्नानंतरच आवडायला लागले. कारण का ते आधी कधी आयुष्यात बघितलेलंच नव्हतं ना. तर ते कधी बघितलं नाही की अचानक मिळालं की मग सगळंच आवडायला लागतं. ते काय वेगळं सांगायला नको बोंबल काकू. बघितलं का अनुजराव, असंच असतं. मराठा मळी थोडीशी साधी भोळी अशी छोरी केली ना की मग छोरी एकदम साधी भोळी नाही होत, एकदमच जास्त ओव्हर नखरेवाली होऊन जाते. साधं विधं असं मानत नाही, असं सेटल नाही होत कमीला. मग राहिलं ते सोन्याचं, तर ते सोन्याचा भावामध्ये डिफरन्स असण्यामागे खूप कारणं आहेत. बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तुम्हाला ड्युटी भरावी लागते, टॅक्स भरावा लागतो, खूप साऱ्या गोष्टी असतात. तर ते एकूण एकच पडतं. रादर तुम्हाला बाहेरून सोनं आणणं हे जास्त महाग पडतं. लार्ज स्केलवर थोडं तुम्ही आणू शकता, पण मोठ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आणणं डिफिकल्टच असतं. आणि अदर दॅन दॅट रुपीजची व्हॅल्यू काय आहे अगेन्स्ट डॉलर, तर ते पण डिपेंड करतं. स्टॉक्सवर पण डिपेंड असतं, बऱ्याच गोष्टी असतात. आता ते काय आपण आता ते इतकं बोलण्यात वेळ नाही घालवू शकत आता इथे. पण तुम्ही समजून घ्या मंडळी, ह्या सगळ्या गोष्टी इन्वॉल्व असतात. तर ही काय त्याच्याबद्दल बोलणार, हिचं नॉलेज तर आपण बघितलंच. तर ताई इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचा अर्थ काय आहे ना ते जरा एकदा असं नॉर्मल माणसांच्या गुगलवर सर्च करा आणि बनवा. नुसतं काही गोष्टी दाखवणं आणि छान आहे ना, हे छान आहे ना, ते छान आहे ना, आणि ते मोती आहे ना, आणि हे व्हाईट गोल्ड आहे ना, आणि हे येलो गोल्ड आहे ना, एवढंच सांगणं म्हणजे इन्फॉर्मेशन देणं नाही. तो तुझ्या इथला बाजार लागला होता ना, तो काय आठवडी बाजार नाही आहे दर आठवड्याला भरायला.
म्हणे असं ना प्रत्येक दर आठवड्याला भरला तर किती बरं होईल ना. फक्त वर्षातनं एकदाच भरतो. आता तर किती दिवसांनी लागलाय हा बाजार. असं रोज भरला असता म्हणजे ॲटलिस्ट आठवड्यातनं एकदा भरला असता तर मज्जा आली असती ना. काही मज्जा आली नसती. तुला एक कंटेंट मिळालं असतं ॲडिशनल. ते लोक दाखवतात ना, तिथे गेलेली तेव्हा तर दाखवून झाला ना नाशिकचा आठवडी बाजार, तो एक बाकी होता. तर हिने बघितलं असेल. बाकीच्यांचं पण आठवड्यातनं एकदा तरी येतं, स्पेशली आपल्या चमनचं. पण चमनला आता आवर घातलं आहे मी, त्याला थोडं कामधंद्याला लावलं आहे, तर आता तो पण नाही दाखवत. दाखवेल पण मध्ये आता मध्ये दाखवणं वेगळी गोष्ट आहे. पण काकूंचा असा प्लॅन होता की इथे जर आठवडी बाजार भरायला लागला तर मग बरं आहे ना, आठवड्यातनं एक दिवसाचं कंटेंट सॉर्ट झालं. मेन म्हणजे ना तो क्लिअरन्स सेल होता. ठीक आहे, जेव्हा सीझन बदलतो किंवा एका सर्टन टाईमनंतर त्यांना जो दुकानातला माल असतो तो रिफ्रेश करायचा असतो, नवीन माल भरायचा असतो, नवीन स्टाईल बदलते तसं लोकांचं डिमांडप्रमाणे नवीन आणायचे असतात, नवीन स्टाईलचे कपडे आणायचे असतात. तर मग पहिला उरलेला स्टॉक ते लोक क्लिअरन्समध्ये काढतात. ते होतं. ते काय दर आठवड्याला काढू शकत नाहीत बाबा, वेळ नाही लागला त्यांना. त्याच्यामुळे ते वर्षातनं एकदाच असणार, फार तर 6 महिन्यांनी तुमच्या इथे. कारण का तुमच्याकडे फार असे काही सीझन्स बदलत नाही ना, मोरओव्हर सेमच असतात. पण बोंबल काकूंचं अफाट नॉलेज. बोंबल काकू अनुजरावांना विचारत होतं, आज छान ना, आज जास्त ऊन पण नाही आहे, क्लायमेट पण छान आहे, आपण छान टाईम स्पेंड केला ना. हे काय विचारण आहेत का? ते तुमच्या शब्दाबाहेर आहेत का? हाच बोलणार ना ते काय बोलणार आहे, नाही मी नाही, छान नाही टाईम तुझ्याबरोबर स्पेंड केला, असं थोडी बोलणार आहेत. हाच बोलणार. काय पण बोलत असतात बोंबल काकूंना. काय तुम्ही अजून ओळखलं नाही काय अनुजरावांना? ऐका ना बोंबल काकू, मी जाताना एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचं आहे. ते मला काय वाटतं माहिती आहे, एवढं ते अंधारी आणि ग्लूमी वातावरणामध्ये तुम्ही ते एवढे मोठे काळ्या गॉगल लावतात ना, काला चष्मा, काला, बहुतेक त्याच्यामुळे तुम्हाला डिप्रेसिंग वाटत असेल. कारण अंधारात अंधार ना. एकदा तो चष्मा काढून बघा, थोडा ब्राईटनेस दिसेल तुम्हाला. तुमच्या आजूबाजूला कोणीच चष्मा घालत नाही हो, कोणच दिसत नव्हतं तिथे फिरत होते. पण आपल्या बोंबल काकू आपल्या गॉगल घालून फिरतायत गावभर. कारण बोंबल काकूंना ना फक्त स्टाईल मारायची माहिती आहे. बाकी त्यांना जे त्याचं काय महत्त्व आहे, कुठले शेड्स घ्यावेत जे म्हणजे त्या क्लायमेटला बेटर सूट होतील, ते बोंबल काकूंची थोडी बोंब आहे ना, त्याच्यामुळे सगळेच वांदे आहेत. नाहीतर थोडेसे लाईट शेड्स वगैरे घेऊ शकतात ना बोंबल काकू. त्या अशा डार्क वातावरणात एकदम काळा कुट्ट चष्मा लावून बोंबल काकू फिरतात. बाकी राहिला आजच्या व्हिडिओमध्ये तर ठीकच आहे. चला, आहेत वेल मॅनर्ड मुली आणि तशाच राहाव्यात अशी मी इच्छा व्यक्त करते. चेंज नको होऊ देत. कारण तसं लहान मुलांचं म्हणजे आपलं असतं, प्रत्येक वयाचं वेगवेगळं हे असतं. आता आहेत त्यांच्या वयाच्या मानाने सॉर्टेड आहेत. टीनेजमध्ये येतील तेव्हा त्या बघू कसं काही हँडल होते. तर होपफुली तुम्ही पण तिथेच असाल आणि मी पण इथेच असेन, तर बघूच आपण कसं काय होतं ते. तर याच नोटवर मंडळी आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. आणि आता मी एक कम्युनिटी टाकणार आहे. आज एक खूप मोठं कांड उघडकीस आलेला आहे, म्हणजे त्याचा मी खात्मा केलेला आहे. तर ते मी 2 दिवसापूर्वी जे बोलली होती ते काय चाललं होतं, तर त्याचा आज मी कम्युनिटी टाकेन, तर ती डू चेक इट आउट. चला तर मग खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय, मासलामा.